शांती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर रामनवमी आणि दुर्गा अष्टमी एकाच दिवशी आलेली आहे. तर या दिवशी चुकूनही या दोन भाज्या आपण खायच्या नाही. कुंडली आपल्यावर नाराज होईल, याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यासाठी ह्या गोष्टी आपण आवर्जून खायच्या नाही. तर त्या कोणत्या गोष्टी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही. तर अष्टमी तिथीला, नवमी तिथीला बघा, आपण जर कन्यापूजन केले नसेल तर आपण या दुर्गा अष्टमीला, नवमीला कन्यापूजन करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकता. आता चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे. तर चैत्र महिन्यात नवरात्रीच्या नवमीला श्रीरामांचा जन्म झाला. या दिवशी दुर्गा मातेची पूजा आणि उपवास करण्यासोबत सर्व घरांमध्ये रामजींच्या बालरूपाची पूजा केली जाते. नवमी तिथीचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे की चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी ही रामनवमी म्हणून उत्सव आणि आनंदाने साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीरामांची आराधना केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती वाढते. यासोबत संतान सुखाचीही प्राप्ती होते. त्यासाठी नवमी तिथीला आपण भगवान रामांची पूजा, उपासना, ज्ञान, ध्यान केलं तर नक्कीच आपल्याला काही घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. त्यासाठी आपण हे करायचं आहे. तसेच दुर्गा अष्टमीला आपण अष्टमी तिथीला कन्यापूजन देखील करू शकतो. नवमी तिथीला देखील कन्यापूजन करू शकतो. तर आपल्याला या दिवशी रामांची देखील सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला रामनवमीला कोणत्या भाज्या खायच्या नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, श्री रामनवमीच्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी लौकी खाण्यात मनाई आहे. कारण या दिवशी लौकीचे सेवन गोमांस सारखे मानले जाते. त्यामुळे लौकी म्हणजे भोपळा तुम्ही या दिवशी चुकूनही खायचा नाही. त्याचप्रमाणे हा एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. त्यामुळे या दिवशी वांगी, फणस, कांदा, लसूण आणि कोणत्याही प्रकारचे उग्र पदार्थ तुम्ही खाऊ नका. त्याचप्रमाणे धूम्रपान, नॉनव्हेज, अंडी, चिकन, मटण ह्या गोष्टी देखील तुम्ही या दिवशी करायच्या नाही. आपण रामनवमीच्या दिवशी लिंबू देखील चिरायचं नाही. दुर्गा अष्टमी आणि नवमी तिथीला आपण लिंबू नवरात्रीमध्ये चुकूनही चिरायचं नाही. हे फळ माता लक्ष्मीला आणि दुर्गेला खूप प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी हे फळ देखील आपण चिरायचं नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपण तामसिक अन्न देखील घरात करायचं नाही. रामनवमीच्या दिवशी आपण जे नैवेद्य करणार आहोत तो बिना कांदा लसूणचा नैवेद्य आपण करायचा आहे. त्याचप्रमाणे वांगी आपण या स्वयंपाकात वापरायचं नाही. कांदा देखील वापरायचा नाही. उग्र पदार्थ वापरायचे नाही. लौकी म्हणजे भोपळा, लाल भोपळा, पांढरा भोपळा याचं देखील तुम्ही सेवन करायचं नाही. मुळा असे जे तामसिक पदार्थ आहे त्याचं तुम्ही या दिवशी सेवन करू नका. या दिवशी तुम्ही चुकूनही लिंबू देखील कापायचं नाही. दुर्गा अष्टमी, नवमीच्या दिवशी चुकूनही आपण लिंबू कापू नये. त्याचप्रमाणे आपण दुर्गा अष्टमीला कोणत्या भाज्या खाव्या, या दिवशी कढी, पुरणपोळी खावी. या दिवशी खीर, पुरी, हिरव्या भाज्या, भजे खाऊ शकतात. या दिवशी खीर, भोपळा किंवा बटाट्याची भाजी बनवू शकतात. या दिवशी माता दुर्गा आणि श्रीरामांना अन्न अर्पण केल्यानंतरच तुम्ही भोजन करायचं आहे. या दिवशी तुम्ही गोड पदार्थ देखील करू शकता. या दिवशी प्रसादात पंजिरी खास बनवली जाते, तर ती तुम्ही बनवू शकता. तर आपण नवमी तिथीला चंद्र महिन्याच्या दोन्ही बाजूला येतो. देवी दुर्गा या तिथीत स्वामी आहे. ही तारीख रिक्त तारखेपैकी एक आहे. या तारखेला केलेल्या कार्यसिद्धीत रिक्त आहेत. यामुळे या तिथीला सर्व शुभ कार्य वर्ज्य मानले जातात. केवळ माता आणि श्रीरामांचीच पूजा फलदायी आहे. त्यामुळे त्यांचीच पूजा आपण करायची आहे. तर चैत्र महिन्यात आपण चैत्र नवरात्री देखील 9 दिवस आपण नवरात्र करत असतो. आणि त्याचप्रमाणे आपण या दिवशी बघा, म्हणजे गुरुवारी आपण रामनवमीच्या दिवशी नवमीला आपण नवमी केल्यानंतर तर या दिवशी आपण ह्या भाज्या देखील खायच्या नाही. अशाने कुलदेवी आपल्यावर नाराज होईल. आपल्या घरातून ती काढता पाय घेईल. त्यामुळे तामसिक अन्न पदार्थ, नॉनव्हेज, चिकन, मटण, अंडी हे आपण करायचं नाही. या दिवशी आपण पुरणपोळी, खीर, चपाती अशा गोष्टी करून आपण रामनवमी, दुर्गा अष्टमी साजरा करू शकतो. कन्यापूजन तुम्ही जर केलं नसेल तर तुम्ही या दिवशी करू शकता. तुम्ही या दिवशी लिंबू चुकूनही चिरायचं नाही. अशाने देखील माता लक्ष्मी नाराज होईल. आपल्या घरातून ती
काढता पाय घेईल, याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे आपण या दिवशी ह्या गोष्टी करायचे नाही. तर चैत्र नवरात्रीचा प्रारंभ होऊन रामनवमीच्या दिवशी नवमी तिथीला आपण चैत्र नवरात्री साजरी करणार आहोत. तर नवमीचा दिवस हा 9वा दिवस आहे. दुर्गाच्या 9 रूपांची पूजा 9 दिवस केली जाते. तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही नवमी तिथीला माता लक्ष्मीची ओटी भरली नसेल तर ती देखील तुम्ही भरू शकता आणि हे पदार्थ देखील तुम्ही नवमी तिथीला अजिबात खायचे नाही. तर आपण बघा, दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी कोणते भाज्या खायचे नाही हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही भोपळा, कोबी, त्याचप्रमाणे मुळा, त्याचप्रमाणे वांगी या भाज्या तुम्ही चुकूनही खायच्या नाही. फणस, कांदा, लसूण जे काही आहे ते वर्ज्य करून आपण स्वयंपाक करायचा आहे. आपण जो काही स्वयंपाक करणार आहोत तो गोडाचा करायचा आहे. जो कोणती भाजी करणार आहात, कांदा लसूण वर्ज्य तुम्ही ती भाजी करून हा स्वयंपाक करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.